प्रशांत काटे ही जोडी पाहा मिळतो आपल्याला आणि गोलंदाजी मार्क वरती पॉवर प्लेचा पहिला षटक गणेश पाटील. VRCC म्हटलं की समोर नाव येतं ते समीर पाटील टीमचा कॅप्टन कुल. प्रशांत आहे काटे. गेली कित्येक वर्ष या क्रीडा भरती राज्य करणाऱ्या VRCC विठ्ठल रुक्माई क्रिकेट संघ उत्साहाने आमचे कार्यसम्राट सरपंच सन्माननीय शिवाजी शेठ पाटील आपलं सुद्धा आपण सामना पाहत असाल तर आपलं मनपूर्वक स्वागत. चला मॅचला होते सुरुवात. 4 ओव्हरचा सामना असेल. पहिलाच बॉल स्क्वेअर लेगला चेंडू चाललाय लॉंग लेगच्या दिशेला. पहिल्याच बॉल वरती वेलकम फोर. आगाज करतोय प्रशांत काटे. हो यावेळेस टॅप करण्याचा प्रयत्न. चेंडू मध्ये बाउन्स पाहायला मिळतोय मात्र 1 बाउन्स ची वॉर्निंग दिली जातोय गोलंदाजाला. वन बाउन्स वॉर्निंग दिली जातोय. गणेश पाटील पॉवर प्लेचं एकमेव षटक हाताळत असताना यावेळेस बॉल हवेत आहे. स्क्वेअर लेगला खेचलाय मात्र चेंडू पडल्यानंतर जागेवरती थांबलाय. त्यामुळे 2 धाबा झाल्या. तिसरीचा कॉल आणि 3 रन्स कंप्लीट. थोडंसं खराब फिल्डिंग पाहायला मिळतोय. जिथे 2 धाबा होते तिथे 3 धाबा पाहायला मिळाल्या आणि त्यामुळेच आता धावसंख्या पाहतोय आपण 7 धाबा स्कोरबोर्ड वरती बनवल्या गेल्यात. पहिल्या चेंडूवरती चौकार त्यानंतर डॉट त्यानंतर या 3 धाबा. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 7 धाबा स्कोरबोर्ड वरती. या मैदानामध्ये तुम्ही 50-60 धाबा बनवा म्हणजे त्या तुम्हाला सेफ असतील असं नाही आहे कारण त्यासाठी तुम्हाला हवंय सेकंड सत्रामध्ये चांगली गोलंदाजी करायची लागते. पुल करायचा होता मिस टाइम. चेंडू पाठीमागे चाललाय. डीप फाईन लेगला निघून जातोय. पहिल्या टप्प्यावरती बॉल सीमा पार चौकार. पर्यंत या ओव्हर मध्ये पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बिग हिट. षटकार आलाय. 6 धाबा. सागर काटे 2 चेंडू 10 धाबा आल्यात. पॉवर प्लेचं षटक आहेत. 17 धाबा स्कोरबोर्ड वरती बनवल्या गेल्यात. लास्ट गो या ओव्हर मध्ये पहा मिळते. मगाशी मात्र मोठा फटका खेळले. 6 धाबा येत असताना पुन्हा एकदा बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न. दिशापासून भरकटलाय गोलंदाज. इट्स वाईड बॉल. पंच बाडची खूण करत असताना धावसंख्या 18 या आकड्यावरती पोहोचतोय. पहिला सामना I11 ओवे या संघाने जिंकला म्हणजे मोहल्ला संघाला परास्त केला. जे लक्ष्य होतं ते मात्र लक्ष्याचा पाठलाग करता आलं नाही. यावेळेस फटका चांगला आहे. स्वीपर कव्हरच्या दिशेला अलॉंग द कार्पेट चेंडू जमिनी लगत जातोय.
आणि शेवटच्या बॉलवरती सुद्धा आलाय चौकार आणि पहिल्याच ओव्हरमध्ये बिनबाद बाबी जाबा. टू विदाउट लॉस. चांगली बॅटिंग केली खास करून सागर काटेने 2 चौकार 1 षटकार टोकला. त्यानंतर प्रशांत काटेने सुद्धा 1 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि पॉवर प्लेमध्ये अत्यंत चांगली पॉवर पॅक बॅटिंग करत असताना आपण त्यांना पाहिला. 4 षटकांचा सामना आहे. गोलंदाज समीर पाटील पाहतोय गोलंदाजी मार्कवरती येत असताना दुसऱ्या षटकामध्ये हायबेनकडून गोलंदाजी करण्यासाठी आलाय. स्ट्राईकवरती पाहतोय आपण प्रशांतला, ज्याने चौकाराने सुरुवात केली होती या संघाची, तोच खेळाडू मैदानावरती. दोन्ही संघाने 1-1 सामना जिंकला याच्या अगोदर आणि या दुसऱ्या सामन्यामध्ये हे 2 संघ एकमेकांसमोर उभे असताना पाहा मिळतात. हो, फटका आपिश केल्यात सरळ काय स्क्रीन समोर आल्यात. एक धाव कंप्लीट, सेकंडचा कॉल आहे आणि ते धाबाद करण्याची संधी होती मात्र माघारी परतलंय. त्यामुळे एकच धावसंख्येवरती समाधान मानावं लागलं. एकूण धाबा जर पाहिलं तर आता 23 आकड्यावरती संघ गेलाय. हळूहळू मागच्या सामन्याचा विचार केला तर मागच्या सामन्यात सुद्धा चांगल्या धावा झाल्या होत्या. 60 धावसंख्येचं लक्ष होतं. 15च्या सरासरीने धावा करायच्या होत्या. 2 षटकामध्ये मोहल्ला वामजे संघ चांगल्या स्थितीत होता मात्र तिसरं षटक सामन्याचं प्रतिबिंब पाहायला मिळालं. तिसऱ्या षटकामध्ये चांगलं कमबॅक केलं सोनू चौधरीने आणि तो सामना जिंकून दिला I11 ओवेला. हो, यावेळी चांगला बॉल, थोडासा अकूट टप्पा ठेवला. बिग हिट करण्याच्या नादामध्ये मात्र चेंडू डाट जात असताना पाहायला मिळाला. समीर पाटील अद्यापर्यंत या ओव्हरमध्ये 2 चेंडू फेकत असताना कमबॅक करावा लागेल कारण पहिल्याच ओव्हरमध्ये 22 गेल्यात. त्यामुळे या षटकामध्ये VRCCला कमबॅक करावा लागेल. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर. ओ, चेंडूने वळण घेतलंय, फिल्डरने चकमा दिला, चेंडू पडल्यानंतर लेग स्टंपला गेला, चौकार. चांगला फटका होता मात्र कदाचित एकच धाव मिळाली असती मात्र जसे फिल्डर आले पुढे चेंडूने वळण घेतलं आणि चेंडू बाउंड्री बाहेर निघून जातोय. फुलटॉस आणि त्याच्यावरती मात्र फुलटॉल वसूल करत असताना फलंदाज सागरच्या बॅटमधून सिक्सर. असताना पाहिलाय कुंचपुरा खेळाडू आहे. बॅकलिपचा वापर करत असताना मोठे पडके खेळण्याची क्षमता ठेवतो आणि तसेच काहीसे पडके येत असताना तिरंगा शिवकृपा नागझरी ह्या टीमचा बॅटिंग ऑर्डरमध्ये टॉपचा खेळाडू. ओव्हर नंबर 2. पुन्हा एकदा यावेळेस मिस टाइम आहे. किपरने कॉल दिलाय, झेल टिपला जातोय, रोशन होते, नो मिस्टेक आणि वादळ शांत झालंय मैदानामध्ये. जे वादळ सागर काटे या नावाचं मात्र तो फलंदाज बाद.
चला जास्त वेळ नाही, प्रत्येक टीमला निर्धारित वेळ दिला गेलाय. आयोजन कमिटी सूचना करते, लक्षात ठेवा आज फायनल डे जरी असला तरी भरपूर मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. त्यामुळे पाहुण्यांचं सातत्याने आगमन होताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. हरीश दादांवरती असलेलं प्रेम सालाबादप्रमाणे ह्याही वर्षी त्यांचा आजचा खास दिवस आणि त्याचंच नाव आहे वाढदिवस. आणि वाढदिवसाचं औचित्य साधून MLA आपले सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व प्रशांत ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नावाचा हा आमदार चषक तुम्हाला पाहा मिळतोय. नवीन बॅटर मैदानामध्ये प्रवीण काटे बंडाऊंचा खेळाडू पाहायला मिळतोय. ओ शेवटचा बॉल होता, प्लेस केलाय, कारण चेंडू अगदी आतमध्ये वळला होता. हे पाहिलंय प्रवीणने, सन्मान दिलाय आणि पहिला शेवटच्या बॉलवरती एकेरी धाव घेत असताना ओव्हर नंबर 2 कंप्लीट झालाय. 2 षटकांचा केस संपलाय. 17च्या सरासरीने 34 धावा स्कोरबोर्डवरती. खेळ समाप्त झाला. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 22. मग त्यानंतर समीर पाटीलने केलेलं कमबॅक पाहायला मिळतात आपल्याला. रोशन आलाय, रोशन हजारे आलाय. रोशन हजारेला पाहतोय तिसऱ्या ओव्हरमध्ये. या ओव्हरमध्ये आणखीन धाबा रोकावं लागतील, कारण पहिल्या ओव्हरमध्ये भरपूर धाबा गेल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये थोडासा प्रतिकार केला, मात्र एक विकेट मिळाली. ब्रेक थ्रू निर्माण करून दिला समीर पाटीलने, जो सिनियर खेळाडू आहे. गेली कित्येक वर्ष ह्या क्रिकेटवरती अधिराज्य गाजवलं आणि विठ्ठल रुक्माई क्रिकेट संघासाठी त्याचं फार मोलाचं योगदान राहिलं आहे. अद्यापपर्यंत क्रिकेट खेळत असताना त्याच्या नावावरती 3 बाईक आहेत. ओ वेगवान गोलंदाज, वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करणं पसंत करा, पण वेग असून फायदा नाही आहे. तुमच्याकडे दिशा, टप्पा, बॉडी बॅलन्स या सर्व गोष्टी आवश्यक असतात. जर आज वेगाला क्रिकेटमध्ये महत्त्व असतं ना, तर सर्वाधिक विकेट शोएब अख्तरच्या नावावरती झाले असते, कारण त्याच्याकडे वेग खूप होता, मात्र दिशा खराब होती त्याची. म्हणून तर दशा खराब झाली आणि लवकर क्रिकेटमधून त्याला निवृत्ती स्वीकारावी लागली. त्यामुळे गोलंदाज किती मोठा असो, चांगला असो, त्याला टप्पा व्यवस्थित ठेवता आला पाहिजे. हलकंसं अपील 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 पाहायला मिळतं. स्ट्रॉंग अपील होतं. कमरेच्या साणे चेंडू सरळ गेला यष्टीरक्षकाकडे. तोपर्यंत भरपूर अपील करण्याचा प्रयत्न केला. अंपायर्सने पाहिला. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये सुनील तांडेल सर आहेत आणि स्क्वेअर लेगला प्रशांत पाटील PP आणि तिसरे पंचांचे सचिन कडू सर. बिग हिट अगदी बॅटच्या रडारामध्ये आलाय, फेकून दिलाय डीप मिड विकेटच्या वरून. षटकार. फलंदाज प्रवीण काटे बंडाऊंचा खेळाडू. धाबा झाल्यात 41 धाबा स्कोरबोर्डवरती बनवल्या गेल्यात. मोठे मोठे फटके मारण्याची क्षमता ठेवणारे उंच पुरे खेळाडू उंचीचा नेहमीच फायदा घेत असतात. गोलंदाजी करत असताना, बॅटिंग करत असताना जागेवरती उभे राहून मात्र मोठे फटके खेळतात नेहमीच पाहिलं. त्यामुळे आत्ता सुद्धा एक षटकार आला. धावा झाल्यात त्या 41 धाबा. तिसऱ्या षटकाला झाली आज सुरुवात. रोशन हजारे पुन्हा एकदा, यावेळेस कॅचचा कॉल आहे. फिल्डर ने केली अचूक. चेंडूवरती अगदी वेगाने निघून झालंय. चेंडू जातोय पहिल्या टप्प्यावरती, सीमा पार, चौकार.
स्वीप करायचं होतं, चेंडू वेगाने गेला निघून. डॉट बॉल आलाय. थोडीशी दिलासा मिळत असताना, कारण मागच्या काही चेंडूवरती धाबा आल्या. तिसऱ्या षटकामध्ये चांगल्या स्थितीत आहे नागझरी संघ. त्याच्या विरोधात पाहतोय उत्साडने संघ खेळ करत असताना. हो, या ठिकाणी एज होती. भरपूर प्रयत्न केले होते समीर पाटीलने हवेमध्ये ड्राईव्ह लावत असताना. शेवटचा चेंडू या ओव्हरमध्ये पहा मिळतोय. चला नेक्स्ट बॉल. हो, पुन्हा एकदा चांगला सरप्राइजिंग डिलिव्हरी. चेंडू 2 डॉट गेल्यात आणि 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धाबा झाल्यात त्या 3 षटकामध्ये. प्रथम बॅटिंग करत असताना नागझरी टीम पोहोचली आहे 45 धाव संख्येवरती. षटक मार्गस्थ आहेत. याच्यानंतर सामना असेल मगाशी I11 ओवेने सामना जिंकलाय तो संघ खेळेल आणि त्याच्या विरोधात याच्यातील विजेता टीम. लगेचच सामना होईल त्यांच्यामध्ये. त्यामुळे 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 3 ओव्हरमध्ये 45 धाबा स्कोरबोर्डवरती पहा मिळतात. खास करून पाहिलं तर प्रशांत काटे आणि प्रवीण काटे ही जोडी मैदानावरती. काटे ब्रदर्स तुम्हाला पहा मिळतात. सागरने सुद्धा चांगली बॅटिंग करत असताना 24 धावसंख्येचं योगदान दिलं आपल्या टीमसाठी. तो बाद झाला. त्यानंतर आता नवीन फलंदाज प्रवीण ने सुद्धा एक चौकार एक षटकार 2 चेंडू जरूर डॉट खेळला, मात्र चौकार षटकार सुद्धा त्याच्या बॅटमधून आले. आणि गोलंदाज प्रेम पाटील शेवटचं षटक मार्गस्थ. पहिलाच बॉल उडवला डीप मिड विकेटला. फिल्डर उपस्थित आहेत त्याच्या आवाक्याच्या बाहेर. टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि चेंडू करतो हवाई सपार. कॅच होतं. चेंडूची लाईन मध्ये परिवर्तन केलंय. पहिला चेंडू अगदी मिडल संपला होता, त्याला याच्यावरती 6 आल्या आणि आत्ताचा बॉल थोडासा बाहेर काढलाय खेळत असताना. त्यामुळे चेंडू आणि बॅट यांचा संपर्क झाला नाही आहे. पुन्हा हवेत आहे बॉल. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. पहिल्या टप्प्यावरती उचललाय. गुड फिल्डिंग, गुड थ्रो. रुद्र पाटील होते. डीप मिड विकेटला चांगला थ्रो आलाय. ही स्ट्रॅटेजी अवलंबायला पाहिजे. तुम्ही मैदानामध्ये असताना कार्यरत राहायला पाहिजे. तुम्हाला जो थांबला तो संपला मैदानामध्ये. असे बऱ्याच वेळा चित्र असो, कधी कधी खेळाडू मैदानामध्ये थांबतात, चेंडू हातात असो, मात्र फलंदाज आणखीन एकेरी धाव घेतात. मात्र आत्ता चित्र वेगळं होतं आणि तेथे जेथे 2 धावा होत्या तिथे एकाच धावसंख्येवरती त्यांना समाधान व्यक्त करावं लागलं, समाधान मानावं लागलं. शेवटचं षटक. आताचा बॉल पुन्हा एकदा स्क्रीन समोर. फटका चांगला आहे. चेंडू पहिला टप्पा घेत असताना सीमा पार चौकार. म्हणून घ्यायचं होतं. चेंडू थोडासा स्लोवर टेकला. स्लो मोशन मध्ये चेंडूची फेकी केली आणि 56 धाबा झाल्यात. शेवटचा बॉल पाहतोय आपण. प्रवीण काटे स्ट्राइक वरती पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. 1 मोर डॉट. व्हेरी गुड. शेवटचे 2 चेंडू डॉट आल्यात आणि टार्गेट सेट करणारा बॉल होता, मात्र टार्गेट सेट करू शकले नाही आहे.
57 झाल्यात, 56 झाल्यात आणि 57चं टार्गेट असेल या मॅचमध्ये टीम VRCC उसाटणेला. चला, यापूर्वी आई गावदेवी क्रिकेट संघ वबे क्रिकेट संघाने विजय संपादित केलेला आहे. वर्तमान लढत आपण इथे पाहतो. एका बाजूला VRCC अर्थात विठ्ठल रखमाई क्रिकेट संघ उसाटणे आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ शिवकृपा नागझरी या लढतीमध्ये जो संघ विजेता ठरेल तो लगेचच आई 11 वबे क्रिकेट संघाच्या विरोधात खेळणार आहे. थँक्यू गडगे सर. आमचे शांततेचे प्रतीक आपण लक्ष्मण दाडावकर यांना पाहतो. भीमशेठ फडके आज आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत. आज महेशदादा पाटील भारतीय जनता पार्टीचे युवा नेते महेशदादा पाटील यांचा हरेशदादा पाटील यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून पनवेल विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय प्रशांतदादा ठाकूर चषक 2026 हे पर्व आपल्या भेटीसाठी आलेलं आहे. आज आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांचं काही क्षणात खऱ्या अर्थाने ठीक 8 ते 8:30 वाजता या मैदानामध्ये या स्पर्धेकरता त्यांचं आगमन होणार आहे. थँक्यू. खेळाचं पहिलं सत्र संपलंय. पहिल्या सत्रामध्ये 56 बनवल्यात आणि 57चं टार्गेट आहे. मात्र या 57 धाबा चेस करतील की त्यांना थांबवलं जाईल याचं उत्तर खेळाच्या आपल्याला उत्तरार्धामध्ये मिळेल. आणि जसा सामना सुरू होईल तसे मायक्रोफोनवरती आवाज असेल. आमचे रायगड समालोचक क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय संदीप पाटील सर मुरबी यांचा आवाज तुम्हाला खेळाच्या उत्तरार्धामध्ये ऐकायला मिळेल. चला, थँक्स जगदीश पाटील नारिवली. आता बोलणार आहोत रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आणि एक नामांकित क्रिकेट समालोचक आमचे परममित्र संदीप पाटील सर मुरबी यांच्याकडे आपण बोलूया. यापूर्वी आवाज ऐकला पण जगदीश पाटील नारिवली यांचं. VRCC उसाटणे क्रिकेट संघ खेळतो आणि उसाटणे क्रिकेट संघाचे आधारस्तंभ नाईट स्पर्धेचे आयोजक आमचे शिवाजीदादा पाटील सरपंच उसाटणे आणि त्याचबरोबर आदरणीय हेमंतदादा मडवी माजी सरपंच उसाटणे सचिनदादा पवार यांच्या वतीने आमदार चषक क्रीडा स्पर्धेला आणि VRCC क्रिकेट संघ उसाटणे क्रिकेट संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. उसाटणे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच शिवाजीदादा पाटील तुमचं मनपूर्वक आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने सरचे स्वागत करत आहोत. यस, धन्यवाद महागुरु, धन्यवाद जगदीश. सर्वप्रथम आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचे हार्दिक स्वागत. आपण पाहतोय माननीय श्री हरीशेठ पाटील तोंडरे यांच्या वाढदिवसानिमित्त एक जबरदस्त अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतं. आमदार चषक 2026 या स्पर्धेचं नामकरण आपण पाहतोय आणि आज मात्र ज्यांच्या मार्गदर्शनाने स्पर्धा पाहतोय ते आपले सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व तोंडरे गावचे आदर्श व्यक्तिमत्व सन्माननीय हरीशेठ पाटील यांचाच वाढदिवस आहे आणि त्यांना तमाम प्रेक्षकांच्या वतीने तमाम खेळाडूंच्या वतीने आणि आमच्या कॉमेंट्री पॅनलच्या वतीने हरीशेठ पाटील आपल्याला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व सन्माननीय पाहुणे आणि इथे मैदानामध्ये उपस्थित असलेले सर्व प्रेक्षक वर्ग यांचं देखील आभार व्यक्त करून मैदानामध्ये आपण बोलतोय जिथे सामना सुरू आहे आजच्या रात्रीतील डे नाईट फॉर्मॅटमधील हा आजचा दुसरा सामना आपण पाहतोय. VRCC उसाटणे वर्सेस शिवकृपा नागझरी या दोन संघांमधली लढत पहिल्या सत्राचा खेळ संपल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना नागझरी संघाने तब्बल 56 धावा लावल्यात. त्या स्कोअर कार्डवरती 57चा लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिल्याच चेंडूवर ते विकेट
घेण्याची नामी संधी मात्र इथे होती आणि झेल मात्र सोडला गेलाय साहिल काठेने. नाहीये कुठेतरी प्रेशर ऑन द प्रेशर मैदानामध्ये नक्कीच पाहायला मिळतंय. कारण अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही सामना खेळता 57चा पाठलाग करायचा असताना मात्र इथे जो क्षेत्ररक्षण आपण पाहतोय नागझरी संघाचा थोडासा कुठेतरी खराब पाहायला मिळाला. झेल सुटला तिकडे रनआउटची संधी देखील होती ती देखील उरकली आहे. म्हणजे 2 चान्स एका चेंडूवरती नक्कीच देण्यात आल्या त्या VRCC उसाटणे संघाला. मस्त मॅच होईल शंका नाहीये कारण उसाटणा संघ देखील कुठे कमी नाहीये. परंतु दुसऱ्या बाजूला आज ज्या पद्धतीने शिवकृपा नागझरी संघ इथे खेळलाय तो देखील एक अप्रतिम प्रयत्न त्यांचा राहिलेला आहे. गोलंदाज सागर काठे विकेट. हा चेंडू मात्र हलक्या हाताने सॉफ्ट हँडने खेळलाय बीडी विकेटच्या दिशेने. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिकडे झालाय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू अडकवतोय थ्रो येतोय तोपर्यंत मात्र 2 धावा घेण्याची अवधी मात्र इथे प्राप्त केली आहे ती दोन्ही फलंदाजाने. 2 धाव्यांच्या स्वरूपामध्ये धावसंख्या 4 वरती जाऊन पोहोचले. फलंदाज अंश पाटील आणि दुसऱ्या बाजूला रोशन हजारे. ही जोडी मैदानामध्ये आहे. मेगा फायनलची आजची रात्र आहे. जश्न की रात नक्कीच आपण म्हणूया कारण आजच्या रात्रीमध्ये कोणता संघ चॅम्पियन ठरेल. खूप सुंदर अशा ट्रॉफ्या आपण इथे पाहतोय. कोणता संघ जो आजच्या या स्पर्धेचा विजेता असेल आमदार चषकाचा विजेता असेल हे देखील नक्कीच येणाऱ्या वेळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अतिशय चांगले सामने आजच्या रात्रीमध्ये नक्कीच होतील अशी शंका नाहीये. गोलंदाज पुन्हा एकदा सागर काठे. पाण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये आहे. शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षक उभा आहे. क्या बात आहे. जजमेंट थोडासा चुकला परंतु नंतर मात्र जबरदस्त बॅकअप दिलाय आणि इथे मात्र झेल आलाय. पहिली विकेट. एकविरा इव्हेंट्स नाना पाटील तोंडरे व्यासपीठावर संदीप पाटील सर येतात बघा. बालाराम माली खरड एकेकालचे नामांकित क्रिकेटर आणि एक चांगले आचार्य आहेत बघा अर्थात स्वयंपाकर आमचे बालाराम माली खरड यांचं व्यासपीठावर आगमन झालेले आहे. चांगले कुक आहेत. मनपूर्वक तुमचं स्वागत आहे. हॅलो. येस तर पहिली विकेट मात्र तंबूच्या आश्रयाला गेले. पहिला अद्रा अंश पाटीलच्या माध्यमातून लागलाय तो VRCC उसाटणे संघाला. गोलंदाज सागरला मिळाली सफलता. पुन्हा एकदा सागर राईट आर्म राऊंड द विकेटने उर्ध विकेटने मारा करण्याचा प्रयत्न. नक्कीच इथे अतिशय चांगल्या पद्धतीचा उचली देणारा चेंडू होता. रेफर केला गेलाय. तिसऱ्या पंचांकडे मागणी अपील करण्यात आली आहे. 1 बाउन्स तिकडनं पंचांनी दर्शवलाय. वाईट साठी रेफर केला गेलाय. यस हाईटसाठी. ओके बघूया आपण आता तिसऱ्या पंच सचिन कडू नक्कीच इथे दर्शवतील की डिसिजन एक्झॅक्टली काय आहे. मैदानामध्ये मॅच अतिशय चांगल्या पद्धतीने होती आहे. VRCC उसाटणे आणि दुसऱ्या बाजूला शिवकृपा नागझरी म्हणजे दोन्ही एकाच विभागाची म्हणजे एकाच जवळची गावे आणि वाईट चेंडू बाउन्स वाईट आहे. यस म्हणजे नक्कीच इथे रिव्ह्यू सक्सेसफुल झालाय तो बॅटिंग टीम. यस तर वाईट चेंडू. यस 1 बाउन्स नक्कीच दर्शवला गेलाय. तर इथे मात्र पुन्हा एकदा गोलंदाज सागर काटे तयार होतोय. समोर फलंदाज प्रेम पाटील. हो थोडासा पुढे आलाय चेंडू मात्र. हो क्या बात आहे. स्क्वेअर लेगला दुसरे धावेचा प्रयत्न तिकडे झालाय. चांगलं क्षेत्ररक्षण स्क्वेअर लेगच्या दिशेने. तत्पूर्वी मात्र 2 धावा नक्कीच वाचवल्या गेल्या. शेवटच्या मुमेंटला हात टाकलाय आणि त्या हातामध्ये मात्र चेंडू विसावलाय. कधी कधी अशा गोष्टी होतात आणि 2 धावा नक्कीच मिळाल्यात त्या प्रेमला. 2 धावेने मात्र धावसंख्या 7 वरती. आमच्या समय स्कोरिंग मध्ये राहुलला आपण पाहतोय. राहुल पाटील
राहुल पूरजी तानसरचे एक अतिशय नवनिर्वाचित स्कोरर समोर आले, त्यांचं देखील मनपूर्वक कौतुक आहे. हा ती लाईट बंद करा. कोणती आहे? स्कूटी आहे का? हा दादा बंद करा लाईट. आता सिस्टीम आहे ना, ती चावी ऑन केली की लाईटी चालू होतात. हो, आउटसाइड टू लेग स्टंप आहे. पंचाने नक्षी दर्शवलाय. वाईड येतोय. अवंतरच्या स्वरूपामध्ये एक धाव नक्कीच मिळेल. एका धावेने मात्र धावसंख्या 8 वरती 57 धावांचा पाठलाग करायचा आहे. इथे मात्र VRCC उसाटणे संघाला 57 धावांचा पाठलाग करत असताना मात्र 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 8 धावा तत्पूर्वी 4 चेंडूमध्ये आल्यात. सागर काठे पुन्हा एकदा समोर प्रेम आहे. क्या बात है, प्रॉपर टायमिंग. चेंडू सीमा पार आणि लगेच तसाच परत देखील आलाय. षटकार. क्या बात आहे, जबरदस्त. कारण हेच करावं लागेल. धावांचा फल्ला खूप मोठा आहे. त्याला जर पार करायचं असेल तर अशा पद्धतीची फलंदाजी येणं गरजेचं आहे आणि तो प्रयत्न मात्र प्रेम इथे करताना दिसतोय. सागर काठेवरती मात्र हा हल्ला होता 5व्या चेंडूवरती. या षटकातील शेवटचा चेंडू. सागर पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र कव्हरच्या दिशेने जाईल की काय, नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे दूरवरील क्षेत्ररक्षक आलाय. साहिल काठे तत्पूर्वी इकडे 3 धावा कंप्लीट होत आहेत. क्या बात आहे, जबरदस्त रनिंग द बिटवीन विकेट. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 57 धावांचा पाठलाग करत असताना धाव फलकावरती धावा आहेत त्या VRCC उसाटणे संघाच्या 17 धावा. चेंडू आणि गरज आहे ती 40 धावांची. 18-40चं समीकरण आहे. MTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. नवीन गोलंदाज रोहन म्हात्रे. तशा पाहायला गेलं राहुल तर धावा अतिशय चांगल्या पद्धतीने बनवल्या गेल्या त्या समोर प्रथम फलंदाजी करत असताना नगझरे संघाच्या फलंदाजाने. कारण 57 धावा 4 षटकामध्ये या मोमेंटला एवढ्या म्हणजे अतिशय चांगल्या धावा, परंतु त्याचा प्रत्युत्तर अप्रतिम पद्धतीने दिलाय तो VRCC उसाटणे संघाच्या फलंदाजाने देखील. म्हणजे तोडीस तोड उत्तर या मैदानामध्ये या दोन्ही टीमच्या माध्यमातून पाहायला मिळते. गोलंदाज दुसरा षटक आपण पाहतोय. रोहन म्हात्रे आलाय. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक. 18 चेंडू आणि तब्बल गरज आहे ती 40 धावांची. प्रेम पाटील समोर. हो, उचली देणारा चेंडू शॉर्ट थर्डमॅनच्या वरतून खेळलाय. थर्डमॅन क्षेत्राला चेंडू गवस निघालेल. निश्चितच चौकार आलाय. जबरदस्त इथे फलंदाजी प्रेम पाटीलची पाहायला मिळते. कारण त्याच पद्धतीची फलंदाजी करावी लागेल. सामना जर जिंकायचा असेल तर अशाच पद्धतीची फलंदाजी निश्चित करावी लागेल. मगाशी देखील असा सामना आपण पाहिला आई उभे आणि त्यांच्या अगेन्स्ट वावंज मोहल्ला या दोन संघांमधली. ती देखील लढत चांगली होती. हो, इथे मात्र गलीच्या दिशेने गोळीच्या वेगाने गॅप अतिशय सुंदर. चेंडू सीमा पार बॅक टू बॅक. हा दुसरा
चौकार आलाय आणि इथे मात्र आता धावसंख्येला अक्षरशः वेग आलाय. धावसंख्या 25 वरती जाऊन पोहोचले. गोलंदाज रोहन म्हात्रे मात्र इथे थोडा महागडा ठरतोय की काय, कारण 2 चेंडूमध्ये तब्बल 8 धावा इथे खर्च करतोय. तेवढ्या बाजूने मात्र दुसऱ्या बाजूने जर राहुल पाहायला गेलं तर अतिशय चांगली अप्रतिम फलंदाजी प्रेम पाटीलची आपण पाहतोय. फर्स्ट प्रेम पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज. पूर्णपणे चेंडू बाहेर निघालाय. पंच बोललेत आमच्याकडे अवंतरचा इशारा नक्कीच आलाय. अवंतरच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळेल. एका धावेने मात्र धाव संख्या 26 वरती. यस, रवी शिंदे साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. विनस कंपनीचे मालक आहेत सन्माननीय रवी शिंदे साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. शॉट ऑफ लाईन फुल केलाय. चेंडू सीमा पार. यस, सक्सेसफुल. 4 रन. वा, पहिल्या षटकामध्ये आल्यात 17 धावा. या षटकामध्ये जर विचार केला तर तब्बल 3 चेंडूमध्ये 13 धावा खर्च केल्यात. अतिशय महागडी गोलंदाजी. 3 चेंडूमध्ये 3 चौकार देखील इथे लावले जातात. फलंदाज रोहन च्या अगेन्स्ट प्रेम पाटीलच्या बॅटमधून जबरदस्त ही खेळी मैदानामध्ये, साजेसी खेळी मैदानामध्ये करताना दिसतोय तो प्रेम पाटील. 15 चेंडूमध्ये 27 धावांची 72 खेळी गरज आहे. 27 धावा अजूनही पाहिजेत, परंतु इथे 23 वरती खेळतोय. हो, क्या बात आहे. हा चेंडू मात्र हाफ ट्रॅकर होता. नक्कीच मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये, कनेक्टिंग नाहीये. डॉट आलाय. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. धाव संख्या आता मात्र स्थिर आहे. आता मात्र सामना अजूनही तसाच बॅलन्स दिसतोय. 30 धावा जरी आल्या असल्या राहुल, तरी मात्र अजूनही 27 धावांची गरज आहे. मागच्या मॅचचा जर विचार केला तर 60 धावांचा पल्ला पार पाडायचा होता. समोर मोहल्ला वावंजे संघाला 30 आल्या होत्या 2 षटकांमध्ये. नंतरच्या 2 षटकांमध्ये त्या 30 धावा रोखल्या गेल्यात. पण इथे मात्र प्रेम पाटील अतिशय अप्रतिम प्रयत्न करतोय फलंदाजीमध्ये. हो, क्या बात आहे. जबरदस्त, अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी आहे. शेवटचा चेंडू. 12व्या खेळाडूंची देखील तलमल आपल्याला इथे पाहायला मिळते. प्रत्येक चेंडूवरती त्यांचा देखील श्वास रोखला जातोय. हेच वैशिष्ट्य असतं राहुल, कारण जेव्हा आपला संघ मैदानामध्ये खेळत असतो आणि आपण मात्र तिथे त्यांना चेअरअप करत असतो फील्डमॅनच्या भूमिकेमध्ये, त्यांचं देखील कौतुक करावे लागेल. धावसंख्या स्थिर आहे ती 30 वरती. प्रेक्षकांची गर्दी देखील आपल्याला पाहायला मिळते. बऱ्याच संख्येने प्रेक्षक वर्ग मात्र इथे उपस्थित होताना दिसतोय. जबरदस्त सामना मैदानामध्ये रंगतोय. एका बाजूला उसाटणे तर दुसऱ्या बाजूला नागझरी. क्लीन बॉल, क्या बात है. जबरदस्त. ज्या गोलंदाज रोहन वरती 3 चेंडूमध्ये 3 चौकार आले, 3 चेंडूमध्ये 13 धावा खर्च केल्या त्या रोहनने, त्याच रोहनने मात्र त्याच प्रेम पाटीलला तंबूचा आश्रय दाखवलाय आणि मागचे 3 चेंडू मात्र निर्धारित डॉट फेकण्यात आले. जबरदस्त गोल. सन्माननीय रवी शिंदे विनस कंपनीचे मॅनेजर आहेत, त्यांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या सहकार्यांचं आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. क्या बात है. सन्माननीय तोंडरे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय वासुदेव शेठ पाटील, त्यांच्या समवेत हरिभक्त परायण श्री गोविंद बुवा पाटील आणि सन्माननीय नामदेव बुवा पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावर
आपलं आमदार चषक क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक स्वागत करत आहोत. हॅलो, या लाईट चालू करायचे. ओके, चला मी आमचे लाईटमॅन यांना विनंती करेन ऑपरेटरला की आपण लगेच लाईट्स ऑन करून घ्या, कारण संध्याकाळचा सत्र आता सुरू झाला आहे. डे नाईट फॉर्मॅटची ही स्पर्धा आपण पाहतोय. आजची फायनलची रात्र आहे, मेगा फायनलची रात्र आहे. कोणता संघ या स्पर्धेमध्ये आमदार चषकाचा मानकरी ठरेल हे पाहणं मात्र गरजेचं आहे. येस, क्या बात आहे. लाईट्स ऑन झालेली आहे. गोलंदाज सौरभ म्हात्रे. आता मात्र येणारे 12 चेंडू आणि गरज आहे 27 धाबांची. 12 चेंडू 27 धाबा म्हणजे 15 चेंडूंमध्ये तब्बल 27 होत्या. मागचे 3 चेंडू डॉट त्या षटकातील आलेत गोलंदाज रोहन म्हात्रेच्या माध्यमातून. आता मात्र येणारे 12 बॉल आणि तब्बल गरज आहे ती 27 धावांची. मागच्या सामन्याची पुनरावृत्ती इथे होतोय की काय हा प्रश्न आता मात्र निर्माण झालाय. चेंडू मात्र यस लेग स्टिक सोडून जाणार आहे. पंचांनी नक्कीच दर्शवला की वाईट आहे. पंचांच्या भूमिकेमध्ये प्रशांत पाटील मॅन फ्रॉम तोंडरे, दुसऱ्या बाजूला सुनील तांडेल सर मॅन फ्रॉम बेलवली, आणि इकडे आमचे सचिन कडू सर रोहनजन. यास तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. इथूनच चेक केला जाईल ना. यास ओके, मॅनेजमेंट कमिटी मेंबर नक्कीच इथून दर्शवतील. चला, विनेस कंपनीचे मॅनेजर रवी शिंदे साहेब या. नाणेफेक केली जाईल आणि आमचे संयोजन समितीची टीम असेल बघा. तोंडरे गावची श्रीनाथ पाटील एका बाजूला संघनायक. चला, नाणेफेक केली जाईल. ओ टू कॉमेंट्री बॉक्स संदीप पाटील सर. यस, थँक्यू. म्हणजे इथे कुठेतरी आता मात्र एक्झिबिशन मॅच आपल्याला पाहायला मिळेल. असू द्या, काय हरकत नाही आहे. आज मेगा फायनल आहे, एन्जॉय करा. तर येणारे चेंडू असतील ते तब्बल आता मात्र 12 आणि 26 धावांची करायचे. गोलंदाज सौरभ म्हात्रे. क्या बात आहे, मस्त, खूप सुंदर गोलंदाजी. नक्कीच पहिला चेंडू वाईट आल्यानंतर मात्र इथे हा चेंडू मात्र निर्णायक पद्धतीने फेकला गेलाय, डॉट आलाय. फलंदाज आपण पाहतोय रोशन हजारे. प्रेम आउट झाल्यानंतर यस 1 बाउन्स नक्कीच तिकडनं रेफर केला गेलाय. फुल टॉस होता मारण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट. खराब फिल्डिंग, फक्त अडकवायचा होता परंतु इथे मात्र मिस केलाय. जर चेंडू अडकला असता तर किमान 2 धावा तुम्ही वाचवू शकल्या असत्या. अशा परिस्थितीमध्ये अशा धावा वाचवणं गरजेचं आहे, कारण सामना अतिशय रंगतदार स्थितीमध्ये चाललाय. कारण काय कधी कसं घडेल हे सांगता येत नाहीये. ज्या अँगलने गोलंदाजी करतोय सर्वस्वपणाला लावलं जातंय, परंतु कुठेतरी फिल्डिंगचा अभाव, जिथे खराब फिल्डिंग नक्कीच पाहायला मिळते ती टीम नागझरी संघाच्या माध्यमातून. 4 धावा आल्यात. धावसंख्या आता वेगाने वाढली. धावसंख्या 35 वरती. अजूनही 11 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. 10 चेंडू 22 धावा. हो, क्या बात आहे. षटकार आलाय. आता मात्र धाबे दणाणलेत ते टीम नागझरी संघाचे. आणि गरज आहे ती तब्बल 16 धावांची. 41 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 57 धावांचा पाठलाग करत असताना इथे मात्र नागझरी वर्सेस उसाटणे एक जबरदस्त बिग फाईट मॅच मैदानामध्ये आपण पाहतोय. काय घडेल, कोणता संघ इथे विजय संपादन करेल, कोणता संघ I11 ओवे संघाविरोधात खेळण्यासाठी सज्ज होईल, बरेच प्रश्न मात्र आता निर्माण झालेले आहेत. प्रेक्षकांमध्ये चर्चा निर्माण झालेली आहे. प्रेक्षकांची गर्दी मात्र इथे वाढलेली आहे. कंपनीच्या वरून देखील काही वर्कर्स लोक या सामन्याचा आनंद घेतात, कारण सामना देखील त्याच पद्धतीने तशाच मुवमेंटला इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त मॅच. फुलटॉस होता अलॉंग द कार्पेट. इथे मात्र खराब फिल्डिंग. चेंडू जाईल सीमा पार. 1 बाउंस 4 रन.
हजारे. पहिल्यांदा आपण पाहिला प्रेम पाटीलला ज्याने विस्फोट केली ते साकारले. प्रेम आऊट झाल्यानंतर मात्र रोशनने परिस्थिती इथे सावरली आहे. सलामीला आलाय तो रोशन आणि त्याने मात्र आता इथे संपूर्ण जिम्मेदारी आपल्या खांद्यावरती घेतली. येणार 8 चेंडू आणि गरज आहे ती 12 धावांची. 12-27चा समीकरण असताना मात्र आता मात्र 8 चेंडू आणि 12 धावांचं समीकरण येऊन ठेपलं गेलंय. क्या बात है, जबरदस्त विकेट आली आहे. एक तुम्हारी तो एक हमारी असा क्रिकेट मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. जबरदस्त मॅच मैदानामध्ये रंगताना दिसतंय. आमदार चषकाचा एक जबरदस्त असा सामना मैदानामध्ये इथे रंगतोय. उसाटणे वर्सेस नागझर या दोन संघांमधली लढत. तर 7 चेंडू आणि 12 धाबांची गरज आहे. हा समीकरण क्रिकेटचे एक नेहमीच मिळता जुलता राहिलेला आहे. 7-12चं समीकरण तो देखील क्रिकेटला सोडत नाहीये. खरं 7-12 हा महत्वाचा अविभाज्य घटक आपल्या जीवनातील नेहमीच पाहायला मिळालाय आणि तोच मात्र 7-12चा समीकरण मैदानामध्ये 7 चेंडू आणि 12 धाबांची गरज आहे. गोलंदाज सय्यार सौरभ म्हात्रेचा पुढचा चेंडू. हो, फुलटॉस होता मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र एक सिंगल आली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का? यस, इथे रनआउटचा धोका. परंतु इथे मात्र कलेक्टिंग झालेली नाहीये आणि इथे मात्र आल्या त्या 2 धावा. 2 धावा कंप्लीट होतात. भीमर साठी रिव्ह्यू घेण्यात आलाय. बॅटर रिव्ह्यू आहे. धाव संख्या 17 वरती जाऊन 47. आता मात्र येणारे चेंडू आहेत ते 6 आणि गरज आहे ती 10 धावांची. बघूया, हा अजून डिसिजन थोडासा पेंडिंग आहे. स्पेअर डिलिव्हरी आहे. तर येणारे आता 6 चेंडू आणि गरज आहे ती 10 धावांची. खेळाडूंना सूचना आहे, डगआउट मध्ये ज्याच्या हातामध्ये मोबाईल आढळला तर मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने डायरेक्ट 2 धावांची पेनल्टी असेल. त्यानंतर लक्षात ठेवा, म्हणजे कारण माहिती आहे आम्हाला, कारण या सूचना का द्याव्या लागतात, कारण डिसिजन येण्या अगोदर तिकडनं डगआउट मधून पहिल्यांदा चेक केला जातोय. म्हणून आता प्रत्येक धरला जाणार, याची नोंद आपण सर्वांनी घ्यायची आहे. या इथे मात्र आल्यात त्या तब्बल या षटकामध्ये 17 धावा आल्यात. आता मात्र उर्वरित 6 चेंडू आणि गरज आहे ती 10 धावांची. 57 धावांचा पाठलाग करत असताना 3 षटकांमध्ये तब्बल 18 चेंडूंमध्ये 47 धावा आल्यात. आता मात्र 10 धावांची गरज आहे. शेवटचा षटक कसा असेल, शेवटचा षटक कसा फेकेल, बरेच प्रश्न मात्र 10 धावा रोखेल का गोलंदाज, बरेच प्रश्न मात्र आता निर्माण झालेत ते मैदानामध्ये. येणाऱ्या 6 चेंडू आणि गरज आहे ती 10 धावांची. फलंदाज मैदानामध्ये पाहतोय समीर पाटील आणि दुसऱ्या बाजूला विनायक पाटील. समीर पाटील बऱ्याच बाईक 3 बाईक मिळालेल्या आहेत. क्या बात आहे, अतिशय चांगला त्याचा रेकॉर्ड आहे. तर बघूया आपण इथे गोलंदाज देखील पाहतोय प्रथमेश काठे. हो, इथे मात्र नक्कीच गली फ्लाय स्लीपला मात्र क्षेत्ररक्षक उभा आहे. तत्पूर्वी चेंडू अडकवला जातोय. त्याचं एकच काम की पकडला हे महत्वाचं आहे. थ्रो फेकणं पुढची गोष्ट राहिली. परंतु जर वेगाने थ्रो फेकला असता, डायरेक्ट हिट झाला असता तर 19-20 काही झालं असतं. यासाठी मात्र तुमचे पॉइंट, गली, असे स्लीप हे असे क्षेत्ररक्षक निर्णायक मुवमेंटला मात्र फायदेशीर ठरत असतात. ते अतिशय चाणाक्ष रीतीने उभे केले जातात आणि त्या पद्धतीची ती फिल्डिंग असते. बऱ्याच गोष्टी त्या एरियामध्ये असतात
तुमच्यावरती अवलंबून असतात. तर इथे मात्र आता येणारे 5 चेंडू आणि गरज आहे ती 9 धावांची. हे 2 चेंडू मात्र राहुल कुठेतरी निर्णायक ठरतील या सामन्याचे. फलंदाज आपण पाहतो स्ट्राईक एंडला विनायक पाटील आहे. गोलंदाज प्रथमेश काठे. शॉट ऑफ प्लेन पिक केलाय. क्या बात आहे. सामना पूर्णपणे खुला केलाय षटकाराने. आता मात्र येणारे 4 चेंडू आणि 3 धावांची गरज. एका षटकाराने मात्र सामना पूर्णपणे खुला केलाय. जबरदस्त विनायक पाटीलचा फटका होता. त्या फटक्याचा काम, परंतु अजूनही 4 चेंडू बाकी आहेत आणि 3 धावांची अजूनही गरज आहे. बऱ्याच मिसफील्ड देखील या संघाच्या माध्यमातून आपण पाहिल्या, त्याचा देखील अभाव. 4 चेंडू 3 धावांची गरज असताना इथे मात्र चौकार आला आणि सामना मात्र संपला गेला. विजयाचा चौकार मैदानामध्ये आपण पाहिला आणि सामना मात्र जिंकलाय VRCC उसाटणे संघाने. दुसरा विजय संपादन करतोय तो VRCC उसाटणे संघ. अभिनंदन नक्कीच उसाटणे संघाचा आणि हार्ड लक टीम शिवकृपा नागझरी. चांगला खेळ करण्याचा प्रयत्न आपण देखील केलात. हरजित होत असते. यस महागुरु. थँक्स संदीप पाटील सर. आता जी लढत झाली त्या लढतीमध्ये VRCC विठ्ठल रखमाई क्रिकेट संघ उसाटणे क्रिकेट संघाने